वेलकम बॅक गाईज. सो या पॉईंटमध्ये आपण डिस्कस करतोय कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. याच्यासोबत आपण 2-3 छोटे पॉईंट डिस्कस करतोय आणि एक IMP पॉईंट आहे तो पण डिस्कस करतोय. सो फर्स्ट आपण बघूया की कॅपिलरी काय आहे. अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर which is open at both end and open at both end is called as a capillary. जनरली फाईन बोर म्हणजे छोटं ओपनिंग असतं एकदम, जे ऑलमोस्ट 1 mm च्या साईजचं असतं, त्याला आपण काय बोलतो कॅपिलरी. पेनची जी रिफिल आहे ती प्लास्टिक पासून बनलेली आहे, दॅट इज ऑल्सो कॅपिलरी. तुम्ही सरफेस टेन्शनचा एक्सपेरिमेंट मे बी जर केला असेल, त्याच्यामध्ये जे ग्लास ट्यूब ठेवली असते त्याला एक फाईन ओपनिंग असतं, राईट, विच इज ओपन ॲट बोथ एंड. ऑफकोर्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅपिलरी. आता ह्या कॅपिलरीसाठी आपल्याला काही इफेक्ट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, आणि तो इफेक्ट आहे कॅपिलरी ॲक्शन. ओके, त्याचे एक एक्झाम्पल्स पण आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत. ते दोन आपल्याला त्याचे ॲक्शन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात, एक कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल. आता कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल म्हणजे काय की ही जर कॅपिलरी आपण जर लिक्विडमध्ये डीप केली तर काही केसमध्ये म्हणजे वॉटर असेल किंवा आणि ग्लास कॅपिलरी असेल, त्याला जर आपण डीप केलं वॉटरमध्ये तर त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल आहे, ओके, आतमधल्या कॅपिलरीमध्ये जी लिक्विड राईज होईल ते नॉर्मल बाहेर जे वॉटर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वरच्या लेवलला असेल, थोडं वरती आलेलं असेल, त्याला आपण बोलतो कॅपिलरी राईज. त्याच्यानंतर मर्क्युरीसारख्या जर लिक्विडमध्ये आपण त्याला डीप केलं त्या ग्लास कॅपिलरी ट्यूबला, तर त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल आहे ती खाली राहते, त्याला बोलतो आपण कॅपिलरी फॉल. सो आपल्याला कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शनची डेफिनेशन एकदम सिम्पल करता येईल. द फिनॉमिनॉन ऑफ राईज और फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी व्हेन इट इज डीप इन अ लिक्विड इज कॉल्ड ॲज अ कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर एक असा फिनॉमिनॉन की ज्या फिनॉमिनॉनमध्ये आपण कॅपिलरी जर डीप केली लिक्विडमध्ये आणि त्याच्यामध्ये लिक्विड राईज होत असेल और फॉल होत असेल लिक्विड लेवलच्या जी ओरिजिनली बाहेर आहे, त्याला आपण काय बोलायचं कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. सो ह्याच्यामध्ये आपल्याला 2 फिनॉमिनॉन बघायला मिळतात किंवा त्याचे 2 आपल्याला इफेक्ट्स आहेत ते बघायला मिळतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे कॅपिलरी राईज, त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल काय होते राईज होते, इथे आपण मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरा आहे तो कॅपिलरी फॉल, ज्याच्यामध्ये लिक्विडची लेवल काय होते फॉल होते, म्हणजे ओरिजिनल लिक्विड जी लेवल आहे त्याच्यापेक्षा लिक्विडची लेवल कॅपिलरीमधलं आतलं लिक्विड आहे ते खाली जातं. तिथे डायग्राममध्ये दाखवताना मी बघा दाखवलेलं आहे, सेकंड डायग्राममध्ये लिक्विडची लेवल काय झालेली आहे राईज झालेली आहे. आता हे कुठल्या लिक्विडमध्ये होतं, जनरली जे लिक्विड ग्लासला वेट करत नाहीत, ओलं करत नाहीत, म्हणजे जसं की मर्क्युरी, त्या लिक्विडच्या केसमध्ये लिक्विडची लेवल ही खाली राहते, त्याला आपण बोलतो कॅपिलरी फॉल. आणि ज्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, क्लिअर आहे, की जो ग्लासला वेट करतो, त्या केसमध्ये लिक्विडची लेवल काय राहते वरती राहते, त्याला आपण बोलतो कॅपिलरी राईज. ओके, आता हे कॅपिलरी राईज का होतं किंवा फॉल का होतं ह्याचं एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिस्कस करायचं, आणि हे 2 मार्क्सला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि हे सिम्पली प्रेशर डिफरन्सच्या पॉईंटवरून आपल्याला इझिली एक्सप्लेन करता येऊ शकतं. सो त्यासाठी मी जो पॉईंट एक्सप्लेन केला आहे तो कॅपिलरी राईजचा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये कॅपिलरी फॉलचा दिलेला आहे, तुम्ही त्याच्यानं कम्पेअर करून हा डिस्कस करू शकता. कॉन्सेप्ट एकच आहे, वेगळी कॉन्सेप्ट नाही आहे, फक्त हा कॅपिलरी राईजचा आहे आणि तुम्हाला जो टेक्स्टबुकमध्ये दिला आहे तो कॅपिलरी फॉलचा दिलेला आहे. सो आपण काय केलं बघा, डिटेल एक्सप्लेनेशन जेवढं लागणार आहे 2 मार्क्ससाठी तेवढं मी दिलेलं आहे, पण मी इथं डायग्रामवरून एक्सप्लेन करतो की कॉन्सेप्ट काय आहे ती. ओके, सो आपण एक बीकर घेतलेला आहे, ग्लास बीकर और वॉट एव्हर कुठला याचा चालेल, आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलेलं आहे. ओके, आणि त्याला आपण मी फक्त जास्ती डायग्राम दाखवले नाही, तुम्ही त्याच्यामध्ये अजून शेडिंग दाखवू शकता पाहिजे तर. आणि आपण एक फाईन बोर असलेली कॅपिलरी आहे ती त्याच्यामध्ये डीप केलेली आहे. आता फाईन बोर असल्यामुळे आतल्या साईडला लिक्विड म्हणजे हे इक्विलिब्रियम फॉर्म व्हायच्या अगोदर, म्हणजे लिक्विड लेवल राईज व्हायच्या अगोदरची पहिली कंडिशन इथे एक्सप्लेन केलेली आहे. ओके, सो बिफोर इक्विलिब्रियम काय झालेलं आहे, आपण काय घेतलंय की 4 पॉईंट डिसाईड केलेले आहेत. कुठले पॉईंट आहेत A, B, C आणि D. ओके, आता A पॉईंट आहे तो कुठल्या साईडला आहे तर कॉन्केव्ह साईडला आहे, क्लिअर आहे, किंवा तुम्ही त्याला कॉन्व्हेक्सच्या वरचं सुद्धा त्याला बोलू शकता, अबाउट द कॉन्व्हेक्स सरफेस, कारण हा जो सरफेस आहे या साईडनं बघितला तर कॉन्व्हेक्स आहे आणि वरून बघितलं तर कॉन्केव्ह आहे. सो अबाउट तुम्ही त्याला कॉन्व्हेक्स बोललात तरी चालणार आहे. ओके, सो कॉन्व्हेक्सच्या वरचा आहे किंवा कॉन्केव्ह साईडचा आहे, बट अबाउट द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, आणि कुठे आहे तो इनसाइड कॅपिलरी घेतलेला आहे. त्याच्यानंतर बी आहे तो कॉन्व्हेक्स साईडला घेतलेला आहे, क्लिअर आहे, आणि पण तो कसा आहे बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, बट कसा आहे तो इनसाइड कॅपिलरीच्या आतमध्ये आहे. त्याच्यानंतर सी घेतलाय, तिथे आपल्याला प्लेन सरफेस मिळते. लक्षात घ्या, आतमध्ये ती कॅपिलरी एवढी फाईन असेल
त्याचा बोर, तर आतमध्ये कधीच आपल्याला प्लेन सरफेस मिळणार नाही, तो नेहमी कर्व सरफेसच राहणार आहे. या केसमध्ये तो वरच्या साईडला आपल्याला कॉन्केव्ह मिळेल, खाली कॉन्व्हेक्स मिळेल. वरच्या केसमध्ये एक्झॅक्टली उलट असणार आहे. सी जो आहे तो आउटसाइड कॅपिलरी आहे आणि प्लेन सरफेसच्या वरचा जस्ट अबाउचा पॉईंट घेतलेला आहे. आणि डी पॉईंट जो फिगरमध्ये दिसतोय तो आउटसाइड अगेन कॅपिलरी आहे, बट फ्री सरफेसच्या किंवा प्लेन सरफेसच्या खाली घेतलेला आहे. क्लिअर आहे. सो आता ह्या बिफोर इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये आपल्याला प्रेशरचे पॉईंट्स कन्सिडर करायचे. जे आपण जे 4 पॉईंट्स घेतलेत ABCD, त्या प्रत्येक पॉईंटला आपल्याला प्रेशर मेन्शन करायचं आहे. म्हणजे ए पॉईंटला प्रेशर असेल PA, बी पॉईंटला असेल PB, सी पॉईंटला असेल PC आणि डी पॉईंटला असेल PD असणार आहे. आता जर बघितलं की आपल्याला माहिती आहे की हा प्लेन सरफेस आहे. प्लेन सरफेसच्या केसमध्ये आपल्याला प्रेशर दोन्हीकडे आपल्याला काय मिळतं, सेम मिळतं, जस्ट अबव अँड जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला जर बघितलं तर बघा इथे PC आणि PD हे दोन्ही प्रेशर काय असेल, इक्वल असणार आहेत, बरोबर आहे. कारण प्लेन सरफेस आहे, जस्ट अबव अँड जस्ट बिलो प्रेशर काय असतं, इक्वल असतं. प्लेन सरफेस आलं की प्रेशर इक्वल असणार आहे. त्याच्यानंतर A आणि C हे दोन्ही ओपन टू द ॲटमॉस्फिअर आहेत, बरोबर आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तिथे असणार आहे. त्याच्यामुळे A च्या इथलं प्रेशर आणि C च्या इथलं प्रेशर हे दोन्ही प्रेशर काय असणार आहेत, सेमच असतात. म्हणून आपण काय लिहू शकतो की PC इज इक्वल्स टू PA. एक आपल्याला काय मिळालं, PC इज इक्वल्स टू PD. दुसरं आपल्याला काय मिळालं, PC इज इक्वल्स टू PA. जर LHS सेम आहे तर ऑफकोर्स RHS पण सेम असणार आहेत. म्हणजे ऑफकोर्स PD इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, PA मिळणार आहे. बघा इथे PA इज इक्वल्स टू आपण काय लिहिलंय, PD. ओके, म्हणजे C आणि D प्रेशर इक्वल आहेत, A आणि C इक्वल आहेत. त्यामुळे ऑफकोर्स इनडायरेक्टली A आणि D हे काय आले, प्रेशर त्या पॉईंटचे इक्वल आले, राईट. आता जर आपण बघितलं तर हे कंपॅरिझन जशी केली तशी ही कंपॅरिझन करूया. आता हा जो वरून जे A पॉईंट बघितला तो कॉन्केव्ह साईडला आहे, कॉन्व्हेक्सच्या वरचा आहे पण तो कॉन्केव्ह साईडला आहे. आणि B जो आहे तो कॉन्व्हेक्स साईडला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे पण ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की कॉन्केव्ह साईडला ऑलवेज प्रेशर काय असतं, मॅक्झिमम असतं ॲज कम्पेअर्ड टू कॉन्व्हेक्स साईड. त्यामुळे PA प्रेशर काय असेल, ग्रेटर असेल PB पेक्षा. म्हणून आपण इथे मेन्शन केलं बघा की PA प्रेशर ग्रेटर आहे कोणापेक्षा, PB पेक्षा. ओके, बट आता PA ग्रेटर आहे ना, बट PA कोणाच्या इक्वल आहे, PD च्या इक्वल आहे. म्हणजे ऑफकोर्स इथे PA ची काय ठेवू शकतो आपण, PD. सो आपण इथे पुट केलं की PD इज ग्रेटर दॅन PB. आता PD जर ग्रेटर आहे म्हणजे हा रिजन असेल, इथलं रिजन असेल, इथलं म्हणा किंवा इथलं म्हणा तरी चालेल. सो ह्या रिजनमध्ये आपल्याला प्रेशर आहे ते आपल्याला काय मिळेल, ग्रेटर मिळेल ॲज कम्पेअर्ड टू दिस रिजन. आणि प्रेशर ऑफकोर्स इक्वल राहण्यासाठी इकडलं ज्या रिजनमधलं जे लिक्विड आहे ते कुठे होईल, इनसाइड द ट्यूब फ्लो होईल. आणि इनसाइड ट्यूब जर फ्लो झालं तर लिक्विडची लेवल काय राईज होईल आणि मग प्रेशर काय होईल, लेवल होईल, इक्वल होईल, सेम होईल. क्लिअर आहे. आणि म्हणून या केसमध्ये लिक्विडची लेवल काय झाली आहे, वरती राईज झालेली आहे. आता ह्या केसमध्ये आपण त्याला बोलतो कॅपिलरी राईज. टेक्स्टबुकमध्ये जो दुसरा पॉईंट दिलेला आहे तो सेम असाच पॉईंट दिला आहे, त्याला आपण बोलतो कॅपिलरी फॉल. टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे सेम. आपल्याला प्रेशर कम्पेअर करायचे 4 पॉईंटच्या, त्याच्यावर एक्सप्लेन करायचं आहे. एक्झाममध्ये कुठलाही एक येऊ शकतो, 2 येणार नाहीत ह्याचे चान्सेस आहेत, पण एक कुठला तरी येऊ शकतो 2 मार्क्ससाठी. क्लिअर. सो हा पॉईंट IMP आहे, अजिबात ह्याला स्किप करू नका.